कोकण रेल्वेचा हा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जातो. विशेषतः कोकण रेल्वेमध्ये भेटणारी ही मंडळी काहीशी वेगळी आहेत. म्हणजे आपल्याला जर नेहमी प्रवास करायचा असेल तर आपल्याला ती नेहमीची होऊन बसतात, ओळख होते. पण एरवीसुद्धा आपण कधीतरी क्वचित प्रवास करणार असलो तरीसुद्धा हे हमखास भेटतात आपल्याला. हे विक्रेते जे असतात वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळा माल हे विकत असतात आणि त्यांचं जे आपल्याला विक्री करता आव्हान असतं ते मोठं मनोरंजक असतं. आणि विशेषतः जर तुम्ही सावंतवाडीकडून येत असाल तर तुम्हाला खास मालवणी शब्द ऐकायला मिळतात, मालवणी भाषा ऐकायला मिळते आणि एक प्रकारचा गोडवा त्या वातावरणामध्ये, त्या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला प्राप्त होतो. आपल्याला एक आनंद मिळतो. आणि असे जर पावसाळ्याचे दिवस असतील तर येणाऱ्या पदार्थांचा काही तयार पदार्थ करून आणतात आणि काही पुरणपोळ्या असतात किंवा इतर काही पदार्थ असे खमंग वासाचे आणतात. भेळ येते, काकडी येते, असंख्य प्रकार, वेगवेगळे प्रकार, मालवणी मुलकातले प्रकार येतात, मालवणी खाजा येतो, अशा गोष्टी येत असतात. आणि ते त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये, मालवणी बोलीमध्ये आपण जेव्हा ते बोलतात तेव्हा खूप मजा येते. आणि असा आपला वेळसुद्धा असं झपाट्याने निघून जातो. ही आहे अर्थात सावंतवाडी दिवा, किंवा म्हणजे तिला एक्सप्रेस म्हणतात, पण तशी एक्सप्रेस नाही आहे ती. तशी ती प्रत्येक स्टेशन घेत जाते, स्लो असते, काही वेळेला ती ट्रॅफिकमध्ये अडकते, मग क्रॉसिंग असतं आणि मग काम सगळं ठप्प होतं. आपल्याला अर्धा पाऊण तास, कधी कधी तासभरसुद्धा एखाद्या ठिकाणीच थांबावं लागतं. तुमचं सुदैव चांगलं असेल तर तुम्हाला फारसं क्रॉसिंग भेटत नाही. 1-3.5 तासात तरी तुम्ही येऊ शकता रत्नागिरीला. आम्ही रत्नागिरीपर्यंतच येणार होतो आणि त्यामुळे हा आमचा प्रवास लिमिटेड टू सावंतवाडी ते रत्नागिरी असा झालेला आहे. आणि या दरम्यान ह्या सगळ्या गमती जमती सतत घडत होत्या. आणि एकाच वेळी काही विक्रेते येत होते, काही पाठोपाठ येत होते, एकामागोमाग एक येत होते, आणि काही एकाच वेळी एकाच डब्यात 4-5 विक्रेते, अशी परिस्थिती होत असते. आणि त्यावेळेला एक मजा असते. आणि हे आपापसातसुद्धा विक्री करतात बरं का, असं आहे. मग भेळवाला म्हणतो हे थोडी भेळ घ्या आणि तुम्ही मला काकडी द्या, असं ते बार्टर सिस्टीम टाईप पण काही होत असेल व्यवहार, पण ते काही कळत नाही. पण त्यांचं परस्पर संबंध तसे असतात आणि नेहमीचेच असल्यामुळे त्यांचा एक पॅटर्न ठरून गेलेला आहे, एक पद्धत ठरून गेलेली आहे की आपापले व्यवहार जे असतात ते अगदी ते जातात सहज करून जातात. असं आहे. हे आता चहावाला आहे आणि अशी गरम गरम चहा आपल्याला तिथे मिळते आहे. ही भेळ आहे. भेळ खाल्ल्यावर आपल्याला चहा घेणे क्रमप्राप्त आहे असं वाटतंच आपल्याला की आता आपण चहा प्यावी. तर असा हा वेळचा इथे भेळवाला भेळ तयार करून देतो आहे. आणि एकूणच ही बरीचशी मंडळी आहे, ही मालवणी मुलकातली आहेत आणि मुंबईला चाललेली आहेत. आम्ही जरी रत्नागिरीला उतरणार असलो तरी ही मंडळी मुंबईला चाललेली आहेत. आणि आमचे 2 सीट आहेत आणि त्यातल्या कोणाला तरी हे आमचे उभं जे राहिलेली मंडळी असतात त्यांना कोणाला तरी आम्ही रत्नागिरीला उतरलो की त्यांना ती संधी प्राप्त होणार आहे. म्हणजे आम्ही आधीच उठून उभे राहणार आहोत आणि मग त्यांना एक निदान अर्धा तास तरी लवकर बसता येईल, कारण आम्ही बसून बसून कंटाळलेलो असणार आणि स्टेशन यायच्या अगोदर अर्धा तास तरी आम्ही उभे राहून प्रवास करणार आणि म्हणून आम्हालासुद्धा बरं वाटेल, त्यांनाही बरं वाटणार. आणि आमची ही पद्धत आहे नेहमीची. तर हे बघा, आता असे विक्रेते येत असतात आणि एक प्रकारची मजा असते. इथे आता बोगदा आहे, बोगद्यामध्ये होतो आपण आणि काळोख पडला अचानक आणि छोटासा बोगद्यामध्ये
आणि आता पुन्हा थोडासा बोगदा, मध्येच उजेड, मध्येच काळोख, असं एक दिवस रात्रीचा खेळ वाटावा असं वातावरण असतं. या विक्रेत्यांचे काही प्रश्न असतात, आपण कधीतरी त्याबाबत नक्कीच बोलू.